आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा लईच देखणी दिसते आहेस बघ. डिक्टो वहिनीवानी रुबाबदार. ताई तुम्ही आलेत आता जेवायला बसून घेऊ आपण. उर्वशी थांब जर. हरी डायनिंग टेबलला आणखी एक खुर्ची आणून लाव. आजपासून अक्षरा या खुर्चीवर बसेल. अक्षरा रोज जेवायला इथंच बसायचं. ये. आई अहो असं काय करताय? हा मान फक्त तुमचा आहे. ते मला काही ठावं नाही. यो मान आजपासून म्याच तुला दिला. बस. काय नाटक चाललीत. भलतीच तिखट व्हायला लागली ही अक्षरा. खर तर यो समदा मान मला मिळाला असता आणि ही आली आयत्या पिठावर रेगोट्या वाढायला. ताई हो असं काय करता? या घरातल्या मोठ्या तुम्ही आहेत. या घरासाठी तुम्ही किती खस्ता खाल्ले आहेत हे आम्हाला कसं विसरता येईल? आणि आम्हाला वाटतं तुमची जागा या घरात कोणीच घेऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही तुमचा मान असा सोडू नये. उर्वशी अगं माना पलीकडे बी बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. आणि मानाचंच म्हणशील ना तर समोरच्याला मान दिल्यानं आपला मान वाढत असतो. अहो पण जाऊ दे, तू नको फार विचार करू. आणि मी आजवर या घरासाठी जे काही केलं ना ते या घराच्या हिताचं होतं म्हणून. म्या अक्षराला फक्त माझी जागा आणि मान नाही देते, हे घर एकत्र बांधून ठेवायची जबाबदारी देते आहे. आणि माझी खात्री ती यात कुठं बी कमी पडणार नाही. आता या राणी बसल्या जेवायला. म्हणजे बिचारा सुंदर एकटाच राहील ना जेवायचा. कामिनी सुंदर आला ना की जेवल तू. अक्षरा तू सुरू कर ग. आणि चला तुम्ही समधी बी सुरुवात करा. कामिनी ही नवीन संधी चालून आलीये. फायदा तर घ्यायला पाहिजेच. काय बी करून सुंदरला एकटं पाडायचं आणि यांचं नातं लवकरात लवकर दी एंड करायचं. अहो तुम्ही कधी आलात? मगाशी. काही खाल्लं नसेल ना? सॉरी, आईंनी मला खूपच आग्रह केला त्यामुळे मला जेवावं लागलं. मी तुमच्यासाठी जेवण काढून ठेवलंय, आत्ता लगेच आणते. नको, हे असं काळजी असल्यासारखं दाखवायची काही बी गरज नाही. मी बाहेरनं जेवून आलो. ही आईची साडी आहे ना? हो, आईंनी मला. कळलं मला. आईला बी घेतलंस ना तुझ्या बाजूला वडून. आता काय तुम्ही मालकीन आहे ना हो, समद्यानं रुबाब दाखवणार. पण अक्षरा मला काय बी फरक पडत नाही बघ. अहो तसं काहीच नाहीये. काय एखाद्या गोष्टीचा राग इतका घेऊन बसलात तुम्ही? मला आणि हे असं मिरवायची अजिबात हौस नाहीये. दिसतंय की मला चांगलंच दिसतंय. तुला मिरवायचं नसतं ना तर तू समद माझं ऐकलं असतंस बघ. अहो तुम्ही समजताय तसं नाहीये. मी सगळ्यांच्या भल्यासाठीच बोलतेय ना. हे जे काय आहे ते सगळं तुमचं आहे.
तुमच्या हक्काचं आहे. एका क्षुल्लक कारणासाठी ते का असं वाया घालवताय? अक्षरा, तुला हे शुल्लक कारण वाटतंय ना, पण माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. आणि हे समज मी अश्विनसाठी करत नाही आहे. तुझ्या मनात जो गैरसमज निर्माण झालाय ना, तो काढण्यासाठी हे समज करतोय मी. तुझ्या मनातला गैरसमज जेव्हा दूर होईल ना, तेव्हाच आपलं नातं ठीक होईल. तुझ्यासाठी हे गरजेचं नसेल, पण माझ्यासाठी हे लय गरजेचं आणि महत्वाचं आहे. आपल्या नात्यातला दुरावा कमी व्हावा हीच माझीही इच्छा आहे. खरंच खरंच तुझी इच्छा आहे? नाही म्हणजे तू जे काय वागते आहेस ना, त्याच्यावर मला अजिबात वाटत नाही बघ. आणि अक्षरा, तू जर आपल्या नात्याचा इतका विचार केला असतास ना, तर तू माझं ऐकलं असतंस. मी आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुमचं ऐकत आले की नाही? तुम्ही या एका बाबतीत माझं ऐका ना प्लीज. समजा ऐकतेस ना माझं? मग ठेव की अश्विनवर विश्वास आणि दे प्रॉपर्टी समजा त्याच्या नावावर करून. अक्षरा, तुला असं वाटत नाही का तू अश्विनवर संशय घेतली आहेस म्हणजे तुझ्या बहिणीवर आणि तिच्या प्रेमावर बी संशय घेतली आहेस? अगं अक्षरा, तुझ्या बहिणीचा संसार सावरायचा सोडून तू तिच्या नवऱ्याचा संशय कसला घेतली आहेस? तुला तुझ्या बहिणीचं प्रेम कळत नाही का? हा अगं, आज तू बोलती आहेस, उद्या समजा घर बोलायला लागलं तर? आणि जर असं काय झालं ना, तर या समजायला पूर्णपणे तू जबाबदार असशील बघ. सुंदर, तुला असं झोपलेलं कसं बघू शकते मी? तू तर माझं भविष्य आहेस ना, तुला असं झोपून कसं चालेल? सुंदर, अय सुंदर, अरे इथं का झोपलाय? उठ की, उठ की. काय झालं र? तुझ्यात आणि अक्षरात काही बिनसलंय का? नाही म्हणजे काल तिनं जेवायचं थांबायला पाहिजे होतं तुझ्यासाठी. शेवटी बायको आहे ना तुझी. मी आठवण बी करून दिली होती तू नसल्याची, पण काय ती नाही थांबली जेवायची. पण ती बिचारी तरी काय करणार ना, शेवटी एवढा मोठा मान दिलाय मामीने तिला. मान? तुला नाही माहिती वय? अक्षरानं नाही सांगितलं तुला? अरे काल मामीनं समद्यांसमोर तिला स्वतःच्या खुर्चीत जेवायला बसवलं.